द्या, घोषणा द्या जरा. होत कसं नाही झालंच पाहिजे. होत कसं नाही होत कसं नाही द्या ना, घोषणा द्या. यांचं बेमुदत उपोषणाचं आम्ही इथं नियोजन केलेलं आहे जिल्हा अधिकारी कार्यालय लयासमोर. आणि आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला पण पत्र दिलेलं आहे, आम्ही SDM साहेबाला पण पत्र दिलेले आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे, भिल समाजाचे जातीचे प्रमाणपत्र हे कमीत कमी पुरावे घेऊन आणि त्यांना ते देण्यात यावं. दुसरी गोष्ट, भिल आदिवासी समाज 60 ते 70 वर्षापासून ज्या जागेवर राहत आहे त्या जागेवरून त्यांना हुसकावून लावण्यात आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. तर त्यांना तिथून हुसकावून न लावता त्यांना ती जागा त्यांच्या नावावर करून त्यांना घरकुल बांधण्यासाठी ती जागा उपलब्ध करून देण्यात यावं. आणि तिसरी मागणी आमची वन जमीन व गायरान जमिनीचे प्रश्न, जे प्रलंबित दावे, वन हक्काचे दावे जे दाखल केले होते ते प्रलंबित पडलेले आहे. ते फक्त नुसतं जातीच्या सर्टिफिकेटमुळे पडलेले आहे. ते दावे आज त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावा आणि ते सर्टिफिकेट त्याला जोडून ते प्रलंबित दावे निकाली काढण्यात यावा, ही पण आमची एक मागणी आहे. आणि आदिवासी ज्या गावामध्ये राहतात त्या गावामध्ये पाझर तलाव आहे, ते पाझर तलाव त्यांना मासेमारी करण्यासाठी देण्यात यावा. जो काही ठोका पद्धत असेल ते पैसे भरून समजा त्यांना ते देण्यात यावा आणि त्यांचं गावातील त्यांचा रोजगार तिथं उपलब्ध होईल. त्यांच्या मुलांना शाळेत शिक्षण भेटेल, त्यांचं स्थलांतर होणार नाही, या उद्देशाने हा प्रश्न आमचा असा एक प्रश्न आहे. आणि मंजूर झालेले वन हक्क दावे शासनाच्या चुकीमुळं त्याच्यामध्ये क्षेत्र कमी आलेलं आहे. काही लोकांना 12 गुंठे तर काही लोकांना 17 गुंठे आणि ही जमीन 4 हेक्टर एवढं त्या JR वर लिहिलेलं आहे. तर मग 4 हेक्टर ते असो काही बी, पण कमीत कमी 5 एकर जमीन आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना ही देण्यात यावा वन हक्क दाव्यामध्ये. आणि भिल समाजाची मशानभूमी हे त्याच्यासाठी आम्हाला फार जागा लागते, कारण की आमचे दफनविधी करतो आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला जागा जास्त लागते. म्हणून आम्हाला ती प्रत्येक गावामध्ये मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावा, ही पण आमची एक मागणी आहे. आणि आदिवासी वन जमीन आणि गायरान जमीन कसं आहे त्या ठिकाणाहून गावकरी आणि समजा ग्रामपंचायत आणि वन विभाग हे त्यांना तिथून हुसकावून लावलेलं आहे काही लोकांना, आणि त्या जमिनी त्यांच्या हिसकावून घेतलेल्या आहे, त्या त्यांना परत करण्यात यावा आणि ते त्यांचं सातबारे त्यांना देण्यात यावा, ही पण आमची एक मागणी आहे. आणि गावातील ग्रामपंचायतीमार्फत आदिवासींचं शोषण होत आहे. शोषण म्हणजे त्यांचं आम्ही भरपूर समस्या घेऊन जातो, पण मग ते आमचं हाव म्हणून आणि आमचं कुठलंही एक काम करत नाही ग्रामसेवक, आणि हे सगळे त्याला जिम्मेदार असतात. आमचे घरकुलाचे प्रश्न, घरकुलाचे आम्ही BDO आम्ही आमच्या फायली पंचायत समितीपर्यंत येतात आणि तिथून आमच्या फायली आदिवासी ऑफिसपर्यंत जातच नाही. मग हे पण थांबवण्यात आलं पाहिजे आणि आमचं डायरेक्ट आदिवासी ऑफिसलाच आमच्या घरकुलच्या फायली सबमिट झाल्या पाहिजे. आम्हाला हे पंचायत समितीत थ्रू नको, डायरेक्ट आदिवासी ऑफिसला. आणि दुसरं, गायरान गावामध्ये गायरान असो किंवा वन जमीन असो ही त्यांच्या नावावर करून देण्यात यावा, ही एक आमची मागणी आहे. आणि आदिवासी संरक्षण कायदा पेसा ॲक्ट 1996 महाराष्ट्र राज्य, तर हा पेसा कायदा आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 19 तालुक्यामध्ये त्याचं हे चालू आहे. पण मग ते आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये त्याला हे केलेलं नाही आहे, म्हणून पेसा क्षेत्रामध्ये येतात त्याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये पण व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. आणि आमच्या खूप मागण्या आहे अजून, पण मग आता त्या आम्ही नंतर करून घेऊ, पण मग आमच्या एवढ्या तरी मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इथून उठणार नाही. आम्ही बेमुदत म्हणजे आम्ही इथं अमरणाचं उपोषण याचं आणखी बेमुदतचं अमरणमध्ये करून घेऊ. भिल समाजासाठी आणि आदिवासी समाजासाठी तुमचा लढा जे चालू आहे, बरी कुठपर्यंत तुमची लढाई चालू आहे? किती दिवसापासून चालू आहे तुमचा लढा? आमचा लढा खूप दिवसापासून चालू आहे. आमच्या अशा काही संघटना याच्यासाठी लढल्या, पण आतापर्यंत कुणीही आमच्यावर लक्ष दिलेलं नाही आहे. आणि अशा आज बी आता आम्ही जे समजा करू लागलो
पण मग आता आम्ही सोडणार नाही. आता भरपूर लोकांचा विकास झालेला आहे आणि आम्हीच मागं आहे, आमचा समाज मागं आहे. आता आमचे लोक बऱ्याच ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, कुपोषित लेकरं आहे आमचे. त्यांना खायला भेटत नाही. मग त्याच्यासाठी जर गावातल्या गावात जर रोजगार उपलब्ध झाला तर आमच्या लोकांना कुठं जायची गरज नाही आहे. ऊसतोडी करतात, वीटभट्टी करतात, आमच्या मुलांचं शिक्षण होत नाही, कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, त्याच्यामुळे आमच्या मुलांचं पुढचं शिक्षण होत नाही. आणि मग याच्यामुळं आम्हाला आटून मारू नका. आम्हाला आमचं जे आमचे मागणं आहे, आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या, नाही तर याचं उग्र आंदोलन होईल खूप मोठं. काय नाव आपलं? माझं नाव विनायक पंडित पवार. मी या संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहे.